तत्व ही जागृत अवस्थेत असतातच, त्यांना तुम्ही फक्त हाक मारायची असते आणि एकरूपता पाहिजे. म्हणजे स्वार्थासाठी तत्व की मारुतीचं याच्यामध्ये फक्त माझं चांगलं व्हावं म्हणून मारुतीशी तुम्ही दोस्ती मैत्री किंवा त्याला जवळ करू नका. मी तुझं आहे आणि तू माझा आहेस, हे जेव्हा ह्याच्यातला भेद मिटतो आणि तुम्ही त्या शरीर रूपीच्या पासून तत्वरूपाकडे घेतात, बस तेव्हा सगळ्यात मॅजिक चालू होते. तेव्हा चालू होते. म्हणजे जसं भगवद्गीतेत कृष्ण अर्जुनाला सांगतो की तू माझ्यात सामील हो. म्हणजे पहिल्यापासून शेवटच्या भागावर म्हणजे भगवद्गीतेचं शेवटचं वाक्य सुद्धा तेच की तू माझ्यात सामील हो, एवढंच होतं. आणि अर्जुनही त्याला विचारतो की एवढ्या वर्षाचा आपला सहवास पण तुझी ओळख दिसली नाही. म्हणजे कृष्ण त्यांच्या बरोबर होता पण हा परमात्म्याचा अवतार हे कळलंच नाही ना. जेव्हा नंतर कळलं ते अर्जुनाला कळलं, बाकीच्यांना तेव्हा कळलं नाही. मग हा जो भाग असतो की जवळ असतं पण आपल्याला ते जाणून घ्यायचं, हा तुमच्या कर्माचाच एक उत्तम भाग असतो. वेळ आली की ते तत्व आपोआप स्वतःची ओळख तुम्हाला करून देतं की येस मी तुझ्या बरोबर आहे. मग अर्जुन त्याला म्हणतो तूची गुरु बंधू पिता तूची इष्टदेवता, तोपर्यंत मित्र. पण जसं स्थान कळलं तसं म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं नातं तयार झालं, पण ते सुद्धा त्यांनी ते जपलं. म्हणून हा भाग कुठलंही तत्व असो, स्वामींचं सुद्धा असो, कोणाचंही तुम्ही कोणाचंही असं तुम्ही त्यांना फोटोत ठेवू नका, त्यांना तुम्ही तुमच्या हृदयात ठेवा. त्याच्यामध्ये तिथं करा की चला आपण बसू. आपण जेवताना कधी म्हणतो का की चला आता स्वामी येत आहे का जेवायला बसा, का नाही म्हणत त्याच्यामध्ये. म्हणजे माझ्या एक पुस्तकाचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये एक गजानन कुलकर्णी मुखोद्गत गजानन महाराजांचं पोथी त्यांची आहे, कोथरूडला गजानन महाराजांचं मंदिर आहे, ते 21वा अध्याय म्हणायला यायचं. आणि इथं मुंजवच्या गोळा शंकराचार्यांच्या मठामध्ये एरंडे स्वामींचा कार्यक्रम होता. शंकराचार्य आलेले होते, विधुशेखर कुडली पीठ बेंगलोरचे, शृंगारी कुडली पीठ. त्यांच्या शेजारी एक खुर्ची मोकळी होती आणि त्याच्या बाजूला मी बसलो होतो. तोही मी किस्सा सांगितला होता की मला उठवलं होतं आणि खाली बसवून सांगितलं. पण ती खुर्ची ठेवली होती ती माझ्या गुरूंची होती. त्याला झालं कसं की जेव्हा ते गुरुजी 21वा अध्याय म्हणायला लागले तर तेव्हा नेमके ते खुर्चीवर येऊन बसले. आणि रोज म्हणणारे मुखोद्गत असणारे त्यांचा अध्याय म्हणता म्हणता त्यांना चुका लागणार, ते असे हलायचे त्याला. तर मग त्यांना विचारलं की गुरुजी काय होतंय. ते म्हटले मला कोणतरी ढकलतंय, म्हणजे मला कोणतरी उठवतंय मांडीवरनं, असं मला भास होतंय. कसं कार्यक्रम चालू होता, आता ते एकदम पटकन जाऊन बसले. तर तेव्हा ती माझी चूक झाली की त्यांना उठवलं नाही की त्यांच्यासाठी खुर्ची ठेव. त्यांना काय वाटलं की मोकळी खुर्ची की तुम्ही इथं बसा, असं ते थोडासा गैरसमज झाला. ते मग खाली बसले. मग त्यांनी ते 21वा अध्याय म्हटला परत सुरुवात करून. आणि नंतर ते म्हणले की मी तिथं बसलो ना, ते खुर्चीत बसायचं हे नव्हतं, मी कुठेतरी मांडीत बसलोय. आता गंमत कशी बघा, आपण काय म्हणतो हे यांच्या नावाने ठेवतो, नाही, ते गोष्ट तिथं हजर असते. मग जेव्हा आपण किती सोपं आहे की तुम्हाला वेगळं काही करायला लागत नाही. इथनं उठायचं, मग तिथं आतमध्ये आधी स्वामींना दाखव आणि मग जेवायला बस. नाही, दाखवू नका, माझं उलटं मत आहे. स्वामींना नैवेद्य आजपासून बंद करा, स्वामींना तुमच्याबरोबर जेवायला बसवा. या स्वामी बसा, एक तू खुर्ची बाजूला घ्या, इथं ते बसले. तुमचा खात्री पाहिजे, विश्वास पाहिजे की हे तत्व माझ्याबरोबर जेवतंय. एक घास तुमचा आणि एक घास माझा, हा विषय. असं जर तुम्ही म्हटलात ना छे असं होतं का, मग याचा अर्थ तुम्ही ते ठेवता ते नाटकीपणा आहे, तो नाटकीपणा आहे. नाही, तत्व हे नक्कीच जागृत हवं. आणि फक्त एकमेवच गोष्ट अशी की तत्वच जागृत अवस्थेत असतं. ब्रह्मांडामध्ये सगळ्या गोष्टी फिरत असतात. तुम्ही जी गोष्टीला हाक मारता ती गोष्ट तुमच्या समोर येते. तसं त्यांना तुम्ही तुमच्या बाजूला बसवा. झालं ना जेवण, ग्लास भरताना 2 ठेवा, हा तुमचा हा माझा. त्याच्यामध्ये एक तुम्ही प्या, एक त्यांचा म्हणून तुम्ही प्या. तुम्ही तेच आहात आणि ते तुम्हीच आहात. एकरूपता ही असणं गरजेचं आहे. ज्या अर्थी मारुती रायांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र दिसले, आपण त्याच्यामध्ये बघतो, म्हणजे त्यांनी वेगळे होते का, ते एकरूपच होते. मग हेच तत्व आपल्याला आपलं गुरुतत्व आणि त्याच्यामध्ये जे आहे ना,
हे एकरूपता असायला पाहिजे. फक्त मी म्हणजे गुरु हा इथं घोटाळा होतो, की जो आज होतो म्हणजे मी म्हणजे माझ्या मुखातनं माझ्या देहातनं म्हणजे ते, तर हा नाही आहे. ह्या गोष्टी होत नाहीत. हे तुमचं जे आहे ते त्यांना तुम्ही बसवा आणि तुमचं जीवन किती बदलतं हे बघणं गरजेचं आहे. बदलतं. तुम्ही घरात एखादा मांसाहार करत असेल, या बाबतीत आम्ही कधी त्याच्यामध्ये मी सांगायला कधी गेलो नाही किंवा ना कधी कोणी याच्यात किंवा बरं तू मांसाहार केलं तर तू पापी आहेस, नाही. तो तुझा प्रश्न आहे. तू काय करायचं आहे ते तुझा प्रांत आहे. तो त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. पण जे काही तू खातोयस, आपल्या मनात एवढं असतं ना, बरेच जण म्हणतात ना की सगळे खातात, मग चतुर्थीला मग गुरुवारी असं काय मी काही खात नाही पीत नाही. मग जेव्हा तुम्ही मानता की हे तत्व माझ्या बाजूला बसलायत ना, तर ह्या गोष्टी आपोआप होतात, सहजतेने होतात. आणि हे खरं अध्यात्माचे आपण म्हणतो ना चालायला वाटेवरती आहे ना, तर हा मुळात हा भाग हा आहे की तिथनं तुम्ही ह्या तत्व म्हणजे ही एकरूपता झाली ना की तुम्हाला सवयच लागते. झाली का आंघोळ? तुम्ही बोला ना. आपण घरामध्ये मेंबर्स असतात, काय रे तुझी आंघोळ झाली का, मग मी जाऊ का? स्वामी तुमची झालेली आहे ना, लवकर केलीत का? बोला तुम्ही. तुम्ही बोलल्या साधालाच प्रतिसाद मिळतो, अन्यथा काहीही नाही. मग तो नुसता फोटो आहे, बाकी त्याला काहीही उपयोग नाही. आणि हे अगदी निश्चित सांगतो की मी हे डॉक्टर पविवर्तकांकडनं हे शिकलेलो आहे की ही तत्व जागृत अवस्थेत येतात. आपण आळंदीला जातो, माऊलींच्या समाधीच्या वरती कपाळ टेकवतो, तुम्हाला व्हायब्रेशन आल्याशिवाय राहत नाही. आहेत म्हणून तुम्हाला येतात. काही जणांनी टेकवलं, आम्हाला काही जाणवलं नाही, म्हणजे अजून तुझी एकरूपता नाही आहे. जाणवणार नाही असं नाही, जाणवेल कधी, तेवढी एकरूपता आल्यावर. आज नाही दिसलं किंवा आज नाही झालं म्हणजे तू त्यातला प्रांत नाही असं नाही आहे. कारण परमेश्वराच्या दरबारी न्याय सगळ्यांना सारखा. प्रसाद जेव्हा वाटला जातो तेव्हा तो असं म्हणत नाही की तू नालायक माणूस आहेस तर तुला प्रसाद नाही मिळणार. नाही, तुलाही मिळणार. जो उत्तम वागतो तुलाही मिळणार, त्यालाही तेवढाच त्यालाही तेवढा. शेवटी बाकी सगळं फिरून तुमच्या त्या कर्मापाशी येऊन शेवटी थांबतात गाड्या त्या वेगळ्या. पण तत्वाशी तुम्ही जेव्हा एकरूप होता तेव्हा तत्व नक्की काम करतं. हा अनुभव मला तरी आहे आज तरी त्याच्यामध्ये. आणि कर्तेपणा कधी घेऊ नये. आपण कर्तेपणा घेतो आणि तिथं चुकतो. मी करतो, माझं केलेलं आहे. तुम्ही कपडे घेता की नाही, मग त्यांना विचार तुम्हाला काय घ्यायचं. आज साधा विचार करा. आज तुम्ही टी शर्ट जीन घालता, ठीक आहे. उद्या मी तुम्हाला म्हटलं नाही हे तुम्ही धोतरच घातलं पाहिजे, तर तुम्ही म्हणत नाही पण मी जीन आणि टी शर्ट घालतो ना, तुला द्यायचं तर तुम्हाला हे दे, मी जे परिधान करतो तेच मला दे. पण त्यांना तुम्ही जाऊन वेगळं कोट आणि हे त्याच्यामध्ये दिलं तर कसं काय त्याच्यात होईल. म्हणजे ह्या गोष्टी आचरणात आणताना सुद्धा तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे की आपण काय करायला पाहिजे. तर ही माणसं त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून सांगितलं ना की देव हा फक्त भावाचा भूकेला आहे, इतर कुठल्याही गोष्टींचा नाही. ते तत्व ही मूर्ती नाही आहे, हे मारुती राय आहे. मी जर म्हटलं नाही मारुतीची मूर्ती आहे तर संपलं, मी वेगळं केलं. पण हे आमच्यातले मारुती राया, इथं किती माणसं आहेत एवढे त्याच्यात. म्हणून मग चहा मागवल्या. एक जण माझ्याकडे आलं, शंकर महाराजांचा हे आहे ते बघते, ते म्हणले महाराजांना चहा. म्हटलं महाराजांना चहा लागत नाही. म्हटलं महाराजांना ती चुकीची सवय लावणार नाही. म्हणजे ह्या काय होतं, मग त्याला ठेवा चहा, मग तो गार होतो, मग तो आपण प्यायचा नाही, मग तिथं तो नंतर फेकून द्यायचा. हे किती चुकीचं आहे. तुम्हाला आहे ना, म्हटलं ठीक आहे चला महाराज आपण तुम्ही आणि मी एकाच चहा पिऊ, हे करा ना. त्यांच्यासाठी वेगळा ठेवायचा आणि मग नंतर तो टाकून द्यायचा. आणि याच्यात मग काही नाही, मग आम्ही तिथं महाराजांसमोर ठेवलं, नंतर जाऊन ते कावळ्यानं घालतो ते खातात. मग कावळे आणि मार्ग हे एकच का. जर प्रतिमेसमोर देवासमोर ठेवलेलं, समजा एखाद्या गणपतीला ठेवलं, जर त्याच्यासमोरचं ठेवलेलं तो खात नाही, मग आम्ही ते कावळ्यानं कावळा खातो. अरे पण मग गणपती कावळा आहे का. मग तुम्ही कावड्यानं जाऊन घाला ना. म्हणजे किती मूर्खपणा त्याच्यामध्ये या गोष्टी होतात. आपल्या जेवाचं ताट घ्यावं, तेच त्याच्यामध्ये बसावं. आणि हे प्रसादाचं ताट तू घे नाही, हे आपलं ताट आहे. आपलंपणा जिथं एकत्र येतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा ही उत्तम प्रकारे राहते, तत्वही उत्तम कार्य करतात. पण ज्या ठिकाणी तुम्ही तत्वाला वेगळं केलं त्या ठिकाणी प्रॉब्लेम यायला सुरुवात होते, वैचारिकता येते.
10 वेळा त्याच्या तुम्हाला आपलंच मागं तो एका मुलाचा हे सांगितलं होतं, ज्याची तंबाखू खायची हेच गेली होती, तल्लफच गेली होती. ते ती का कशी जाते किंवा काय ह्या गोष्टी होतात, त्यांना कुठलंही तुम्हाला कंपल्शन करायची गरज. हे माझ्या शेजारी बसून जेवताय म्हणजे आपलं आचरण कसं असेल. मग आपल्या घरात एखादे विद्वान साधू संत आले किंवा कोणी आलं तर मग आपलं आचरण कसं असतं, उत्तम असतं. ते जसं पाठ फिरली तसं सगळं परत जागेवर. म्हणजे काय झालं, नाटक झालं. आणि दादा फ्रँकली सांगतो, मी जेव्हा दिस वॉज समथिंग व्हेरी एस्टॉनिशिंग. जेव्हा मी नाना महाराज सराणेकरांचा इकडे पुण्यामध्ये प्रोग्राम आला, तेव्हा मी मी माझा शूटिंगच्या मध्ये बघत होतो काय कसं करायचं. अचानक कोणीतरी नाना आलेत, मी बघतो तर पादुका आल्या. जेव्हा स्वामींच्या पादुका येतात, आमच्या घरी स्वामींच्या पादुका येतात, Exactly. इकडे नाना आलेत. अगदी बरोबर आहे. हे जे आपण मागही झालं, पादुका आल्या म्हणजे स्वामी नाही. स्वामी आलेत म्हटल्यावर पादुका येणार. म्हणजे ही इतकं सिंपल तसं लॉजिक आहे. जसं तुम्ही आता म्हणलात नाना आलेत हेच बरोबर आहे. कारण त्यांच्याबरोबर ते येणार ना, ते पादुका घालूनच येणार. पण पादुका जिथे आल्या त्याच्यात स्वामी असतीलच असं नाही त्याच्यामध्ये. तर ही जी विचारधारा आहे ना, ह्याच्यातनं या अध्यात्मामध्ये चेंज होणं आत्ताच्या काळामध्ये जास्त गरजेचं आहे. पण काय होतंय सध्याच्या काळामध्ये लोक इतकी अडचणी आणि याच्यामध्ये असं म्हणत नाही की कोणाला अडचणी नाही, पण थोडासा संयम बाळगणं हे खूप गरजेचं आहे. आणि बाकीच्या घरामध्ये 100 गोष्टी फापट पसारा करण्यापेक्षा घरामध्ये 3 माणसं असतील ना तर 4 माणसं ज्यांना मानताना तीही व्यक्ती आपल्याबरोबर राहते ह्याचं तुम्हाला जाणीव असणं पाहिजे. म्हणजे घरामधलं वागणं आपोआप सुधारतं. तुम्हाला वेगळं घरामधले डिसिप्लिन ठेवायला लागत नाही. घरामधली मुलं तुम्हाला आई वडिलांना त्याच्यामध्ये बोलत नाहीत. आज बोलतात ना तर सांगा की ह्या आजोबांनाही नमस्कार कर. मग ते मुलगा प्रश्न विचारणार कोणाला नमस्कार, आईच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणू दे, पण 4 दिवसांनी मुलगा आपोआप करायला लागेल. कारण त्याला जाणीव होईल. ते म्हणजे जाणीव करून द्यायचं काम ते तत्व करतं ना. ते आपण नाही त्याचे घ्यायचं, ते त्याच्यात ते करायचं. ते सहजतेने होणारी गोष्ट जी आहे ती कायमची जीवनात टिकते. पण ओढून ताणून जर तुम्ही मुलांना सांगितलं की तू गुरुवारी जायलाच पाहिजे, तू हे वाचायलाच पाहिजे, त्याशिवाय तू पास होणार नाहीस, लग्न होणार नाही, तर हे व्यवहार झाला, त्याला फळ नाही. सहजतेने आहे तर ती सगळ्या गोष्टी अप्लाय होतात असं एक मला याच्यामध्ये वाटतं. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा